राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ईश्वर महाराज की जय। ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे डोंगरजवळा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामधील आज तिसऱ्या दिवसाची ज्ञानेश्वरी प्रवचन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे। आणि या प्रवचन रूपी सेवेसाठी ज्ञानेश्वरीतील जी ओवी घेतलेली आहे त्यामध्ये माऊली ज्ञानोबराय समस्त जीवांना उपदेश करतात की ज्यांना कुणाला आपल्या जीवाचा उद्धार करायचा आहे, उद्धरेदात मनात्मानम, कल्याण करायचे, यच्चयावत भूतलावर जन्माला आलेल्या जीवाला कल्याण करण्यासाठी ज्ञान प्राप्त करावं लागेल। आणि ते ज्ञान कसं प्राप्त करायचं, त्याचा मार्ग काय, कुणाकडे गेल्यावर हे ज्ञान प्राप्त होईल आणि ते ज्ञान प्राप्त का करायचं। तर ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मोक्ष नाही, म्हणून ज्ञान प्राप्ती करायची। आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी संतांकडे जावं लागतं, म्हणून संतांकडे जाऊन ते ज्ञान प्राप्त करून घ्या असा उपदेश माऊली ज्ञानोबराय या ओवीद्वारे करतात। काल आपण भक्ती पाहिली, ज्ञानेश्वरीमधील भक्ती। आज आपल्याला ज्ञान या विषयावर बोलायचे, म्हणून मुद्दाम ओवी, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे। त्याच्यासाठी काय करावं लागेल हे ज्ञान मिळवायचं, तरी संताया भजावे सर्वस्वेसी, संतांकडे जावं लागेल। आता ज्ञानगंगा बघा, आपण आता इथं सर्वजण श्रोते बसलेले आहात। जशी आपल्या गंगाखेडला ही गोदावरी आली, हिला दक्षिण गंगा म्हणतात। ब्रह्मगिरीवर गौतम ऋषीनं तप केलं। गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी होती अहल्या। गौतम ऋषी, त्यांची पत्नी अहल्या। गौतम ऋषीनं ब्रह्मगिरीवर तप केलं। अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचेकम नास्मरे नित्य महापातक नाशनम, ह्या 5 स्त्रिया अशा आहेत, सकाळी उठल्यावर त्यांचं जर स्मरण केलं तर पाप राहत नाही, म्हणून ह्या 5 महासती आहेत। आता मी ज्यांचे नाव सांगितले त्याच्यातल्या ज्या गौतम ऋषी, अहल्या ज्यांची पत्नी होती, ते गौतम ऋषी ब्रह्मगिरीवर तप करत बसलेले असताना एका दिवशी एक दर्भ फेकून गायीला मारला। ऋषींचं अन्न गाय खात होती म्हणून, तर निमित्त झालं, गाय त्यांच्या हातानं गायीचा वध झाला, म्हणजे गोहत्या घडली। आता गोहत्या घडल्यावर त्याच्यावर उपाय काय आहे, तर सांगितलं की गंगा आणावी लागेल, आणि गंगा आणल्यावर त्या गंगेत स्नान केल्यावर तुमचं गोहत्येचं पातक जाईल।
ठीक आहे म्हणले, ब्रह्मगिरीवर तप केलं, महादेवाला प्रसन्न केलं. कुठं आहे म्हणले गंगा? महादेवाच्या जटेमध्ये आहे म्हणले. मग महादेवाला तिथं जटा आपटायला लावल्या. नाशिक त्र्यंबकेश्वरला जर कधी गेलात तर ब्रह्मगिरीवर काय केलेलं आहे महादेवानं? जटा आपटल्या आणि त्या जटेतून वाहलेली गंगा आपल्या गोदावरी कुठं आलेली आहे? ती गंगा कुठं आहे? आपल्या गंगाखेडला आलेली आहे. हिला दक्षिण गंगा गोदावरी म्हणायचं किंवा गौतमी सुद्धा म्हणतात. आता गौतमी का नाव पडलं कळालं? गौतम ऋषीनं आणल्यामुळं. आता उत्तर भारतात एक गंगा आहे, उत्तर भारतात एक गंगा आहे. आता ती गंगा माणसाचं पाप नष्ट करते. फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तर ही गंगा मनुष्याला पावन करते. ती गंगा पुन्हा आणली मग उत्तर भारतातली तर भगीरथ राजानं आणली. त्याच्या चार पिढ्या प्रयत्न केले. एकदा इंद्रानं खोडी केली आणि सगर राजाच्या यज्ञातला घोडा कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन बांधला. खोडी कुणा केली? इंद्रानं. आता सगर राजाचे पुत्र घोडा शोधित आले. त्यांना वाटलं कपिल मुनीनंच घोडा बांधलाय आणि कपिल मुनीला नाही असं बोलू लागले. कपिल मुनीच होते ते. त्यांनी शाप दिला. मला असं बोलतात, ऋषींना बोलण्याची सुद्धा तुम्हाला जर तमा नसेल, कुणाचे का लेकरं असणार, मोठ्याचे जरी असले तरी उन्मत्त व्हायलात ना, शाप देऊन टाकला. 60,000 पुत्र मृत पावले. कुणाचे? सगर राजाचे. आता केवढी कथा आहे म्हणजे संतांना बोलत असताना सुद्धा मर्यादा पाहिजे. का घडीजे तरी पूजिजे, ए वाचून केवी निंदीजे स्वयं वाचा. म्हणून संतांना बोलताना विचार करावा लागतो. ऋषींना बोलणं सोपं आहे. आता काय करायचं? झाली पंचायत. मग म्हणले आता तुमच्या पिढीमध्ये जर कुणा स्वर्गात गंगा होती तेव्हा कुठं होती? स्वर्गातली गंगा जर आणली आणि त्या गंगेमध्ये या सर्वांनी स्नान केलं तर हे पुत्र जिवंत होतील, सगर राजाचा उद्धार होईल. तोपर्यंत नाही. मग आता एवढं तप करण्याचं सामर्थ्य कुणात आहे? पण ते काही सगर राजाचं कुळ साधारण नव्हतं. इक्ष्वाकू कुळ म्हणजे रघुकुळ, रामाच्या कुळातले सगर राजे होते. त्यांचा मुलगा तप केलं त्यांच्या नातवानं अंशुमान, पण गंगा प्रसन्न झाली नाही. त्याच्यानंतर भगीरथ राजा झाला. त्यांचा पुढे पंतू. भगीरथानं खूप मोठं खडतर तप केल्यावर, तपश्चर्या केल्यावर गंगा प्रसन्न झाली. गंगेनं सांगितलं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे राजा भगीरथाला. आता मी पृथ्वीवर येते, पण माझा ओघ एवढा आहे की पृथ्वीवर जर तो ओघ सोडला तर सगळी पृथ्वी वाहून जाईल. म्हणून तिचा ओघ कमी करण्यासाठी तुला महादेवाला प्रसन्न करावं लागेल. मग महादेवाला प्रसन्न केलं भगीरथ राजानं आणि महादेवाला सांगितलं, प्रभू तुम्ही जगाला हलाहल विष पिऊन वाचवले, तसं आता माझ्यावर एक संकट आहे. माझ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी मला गंगा आणायची आहे. गंगा यायलाही तयार आहे, पण तिचा वेग कमी करण्यासाठी तुम्ही तिला वेग कमी करून पृथ्वीवर पाठवा. महादेव म्हणले, ठीक आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू राजाच तसा आहे. भगीरथ म्हणजे साधारण राजा नाही. भगीरथावर प्रसन्न झाले. गंगाही प्रसन्न केली, भगवान शंकरालाही प्रसन्न केलं. मग शंकराने ती गंगा जटेत सामावून घेतली आणि हळू तिचा वेग कमी करून पृथ्वीवर सोडली आपलं पाप घालण्यासाठी. ही कुणाचे उपकार आहेत? कशासाठी सांगलो मी? भगीरथानं आणलेली ही गंगा आहे. तशी ही ज्ञान गंगा संतांनी आपल्याकडे आणली आणि ही ज्ञान गंगा ह्याच्यात आपल्याला स्नान करायचंय. म्हणून संतांकडे जायचं. तरी संता या भजावे सर्वस्वेशी. आता एकट्या भगीरथाचेच सगरांचेच पुत्र फक्त हे झाले का? ती गंगा आणली, पुढे जन्नूर अडचणी किती असतात बघा. चांगल्या कामाला आणली, चांगल्या कामालाच विघ्न जास्त आहेत, वाईट कामाला विघ्न नाही. आणल्यानंतर जन्नू राजा यज्ञ करीत बसला होता, त्याच्या मंडपामध्ये गेली. आता जन्नू राजा चिडले, म्हणले गंगा कुठून आली? माझा यज्ञ चालू आहे आणि यज्ञात विघ्न. जन्नू राजानं गंगा पिऊन टाकली. मग काय करायचं? भगीरथानं हात जोडले, महाराज मी जाणून बुजून काय तुमच्या यज्ञामध्ये गंगा सोडली नाही, पाणी सोडलं नाही. जाणून बुजून सोडले का? नाही.
माझ्याकडून हे पाप झालेलं नाही समजून घेतलं जन्नूराजानं आणि पुन्हा जंगा फाडून दिली म्हणून तिला नाव पडलं जान्हवी. काय नाव पडलं? जान्हवी. म्हणजे जन्नूराजाच्या जंगेतून पुन्हा निघाल्यामुळं जान्हवी. आणि मग आपल्याकडे वाहत आलेली ही गंगा आहे. मला हे सांगायचं, जसं गंगा पाप घालते ती झाली भौतिक आपल्या शरीराची स्वच्छता करण्यासाठी गंगा आहे. आता हरिद्वारला गेला तर शुद्ध गंगा, ऋषिकेशला पाणी शुद्ध आहे, आपण ती आता घाण करून टाकली. आपल्याला किंमतच नाही. भगीरथाला किती कष्ट पडले असतील म्हणून तिला भागीरथी नाव आहे. आता मला हे सांगायचंय की ती गंगा तशी ज्ञान गंगा एक आहे, तशी ज्ञान गंगा. आता हे ज्ञान कुठून कुठून कुणाकडे आलं ना आपल्यापर्यंत कसं आलं? ही जी ज्ञानेश्वरी आहे हे ज्ञान कुठून आलं आणि ते आपण कसं प्राप्त करायचं थोडक्यात सांगतो, म्हणजे आपल्याला वेळ कमी आहे. कारण सांगत बसल्यास तुम्ही पुन्हा आणखी वेळ आपला 5ला बरोबर सुटणार. आता ही गंगा आली तर ती ज्ञान गंगा कशी आली? एकदा भगवान शंकर आणि पार्वती या दोघांचा संवाद सुरू होता. दोघं बोलू लागले. आपल्यासारखे बोलणे नाहीत त्यांचे, व्यावहारिक उच्च कोटीचं बोलणं, आपल्याला कळणार सुद्धा नाही ते. आणि मग महादेव म्हणले मी तुला ज्ञान सांगतो, पण मी जे काही सांगत आहे तुला झोप लागली नाही पाहिजे. झोप जर लागली तर अवघड होऊन बसत. झोप लागू नये म्हणून तू सारखा हुंकार द्यायचा. हां ठीक आहे, हां गोष्ट सांगू लागल्यास आपण कसं हां पुढे म्हणतो की नाही, तसं तू मला सारखं म्हणायचं. झोप जर लागली तर मग अवघड होईल. नाही म्हणले मला कशी झोप लागल, मला ते ज्ञान जाणून घ्यायचे. पण योगायोग पार्वतीला हळू झोप लागायला लागली. प्रवचन लांबलं की आपल्यालाही काय होते, लागते की नाही? कुठून असते की हजर, मला तर वाटते ती जवळच बसलेली असते, वैरी नाही आपली, पण टाइमला आपला घात करते. आता पार्वती मातेला लागली म्हणजे आपल्याला लागली तरी तेवढं काही अडचण नाही. देवाच्या बायकोला जर झोप लागली, ते बी कसलं ज्ञान, ब्रह्मज्ञान सांगताना, आता अवघड झालं की. पण तिथं एक जण गुप्त रूपात म्हणजे माशाच्या रूपात विष्णू आले होते. आणि मग म्हणले एवढं चांगलं ज्ञान सांगायला चालू आहे आणि पार्वती माता झोपल्यात. अहो हे भेटतच नाही, हे बाबा प्रसन्नच होत नाही लवकर. झाला तर गुह्य ज्ञान सांगत नाही. जसं कैकसीच्या म्हणण्यावरून रावणानं म्हणला मी तुला हे वाळूचं शिवलिंग काय आत्मलिंगच आणून देतो. सहसा कुणाला आत्मलिंग भेटत नाही, रावणानं भक्तीच्या बळावर आणलं. तसं हे ज्ञान सहसा कुणाला भेटत नाही. पार्वतीला भेटत आहे तर पार्वतीला झोप लागले. म्हणजे आपण किती हे आहोत, काय म्हणायचं त्याला, दैव आपलं काय नाही, हा दैवहीन म्हणायचं. मग म्हणले मी तरी ऐकतो. म्हणले विष्णू जाऊ दे, आता पार्वतीला झोप लागली, आपण चोरून ऐकलेलं बरं. विष्णू म्हणालेत, विष्णू इच्छा करालेत, ज्ञान राणा शंकर ज्ञान सांगालेत आणि पार्वतीला झोप. मग ऐकलं. ऐकल्यावर हो 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 म्हणू लागले. मग महादेवानं थोड्या वेळानं बघितलं आपले श्रोते जागे आहेत का. पार्वतीला तर झोप लागले, पण हुंकार कोण द्यायले, म्हणजे तिसराच कोणीतरी हुंकार द्यायला आणि आपलं ज्ञान चोरून ऐकायला. हे कळाल्यावर महादेवानं मोठ्यानं सांगितलं की हुंकार कोण देत आहे त्यानं समोर यावं. मग आता विष्णू थरथर कापायला लागले. मग हात जोडून पुढे आले आणि म्हणले देवा तुमचं ज्ञान एवढं गोड आहे आणि ते ज्ञान किती दिवसानं एखाद्या फार मोठ्या पुण्यानं प्राप्त होतं, ते जर मला ऐकाय भेटत असलं, चोरून जरी ऐकलं, आमची चूक जरी झाली, पण चोरी बी केली तर चांगलीच केली, ज्ञानाचीच केली ना, काय दुसरं तर वाईट केलं नाही, ज्ञानच चोरून ऐकलं नाही. म्हणले तसं जमत नाही. ज्ञान हे असं ऐकलं जात नाही, ऐकलं तर ते पचत नाही, अंगावर फुटते. म्हणले एखाद्या माणसानं भरपूर जेवण केलं पण ते जर पचन नाही झालं तर त्याची दुर्गंधी येते. तसं ज्ञान पचन नाही झालं तर त्याची दुर्गंधी येते. तुम्हाला ज्ञान देतो म्हणले, तुमची एवढी इच्छा आहे, पण तुम्हाला मच्छिंद्रनाथाच्या रूपाने अवतार घ्यावा लागेल आणि संप्रदायपूर्वक हे ज्ञान श्रवण करावं लागेल, मग तुम्हाला हे ज्ञान फलीभूत होईल. मग ठीक आहे म्हणले. आणि नंतर मच्छिंद्राच्या रूपानं अवतार घ्यावा लागला आणि ते ज्ञान पुढे पुढे चालत आलं. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आता मच्छिंद्राला ते ज्ञान दिलं. आता पार्वतीचं काय झालं विचारू नका, पुन्हा कधी सांगतो.
मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. आता ही ज्ञानेश्वरी कुठून आली सांगालो मी. आता गहिनी नाथापर्यंत आलं. नवनाथामधले हे नाथ आहेत. चरपटीनाथ, बृहदरीनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ हे तुम्ही नवनाथ ग्रंथात वाचा. त्याच्यातल्या गहिनीनाथापर्यंत हे ज्ञान आलं, ही परंपरा. आता गहिनी प्रसादे निवृत्ती दाता. आता निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानदेवाचे मोठे भाऊ, त्यांच्यापर्यंत आलं. आता ज्ञानेश्वर महाराजाला गुरु करायला लांब जायची गरजच नाही म्हणले. आपले भाऊच कोण आहेत? सदाशिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्ती दातार कोण? आणि ज्ञानदेव कोण आहेत? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ऐकायला पुन्हा तीच जोडी आहे की नाही? बदल काय झाला नाही, फक्त देह बदलला. सांगायला आणखी बी शंकरच आहेत निवृत्तीनाथाच्या रूपानं, आणि ऐकायला महाविष्णूच आहेत ज्ञानदेवाच्या रूपानं. मग ज्ञानदेवासार चोजविले गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञानदेवासार चोजविले. आता ज्ञानदेवापर्यंत आलं. कुठपर्यंत आलं ज्ञान? ते ज्ञान पैगा बरवे. आता आपल्यापर्यंत आणण्यासाठी काय करायचं? माऊली म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. सर्वस्वानं संताकडे जावं लागेल, मग ती ज्ञान गंगा आपल्या हृदयात येईल. आणि एकदा का आपल्या हृदयात आली, ते ज्ञान आपल्या हृदयात आलं, त्याचा उदय झाला ज्ञानाचा, मग समूळ अज्ञान निघून जात. आता समूळ अज्ञान निघून गेल्यावर काय राहिलं? मोक्ष मिळाला तुम्हाला. तुम्ही काय झालात? मुक्त झालात. ज्ञान आलं की मोक्ष मिळतो. आणि ज्ञानी माणूस हा भगवंताचा आत्मा आहे. ज्ञानी त्वात्मेव मे मतम उदारा सर्व येवेती. पण ज्ञानी त्वात्मेव मे मतम, भगवान म्हणतात की ज्ञानी माझा आत्मा आहे. जेवढे ज्ञानी पुरुष आहेत ते भगवंताचा काय आहेत? आत्मा आहेत. आता आपण म्हणतो ना, हे लेकरू ना माझा आत्मा आहे, म्हणजे जे आपल्याला प्राणाहून प्रिय असतो त्याला आत्म्याचे आपण उपमा देतो. म्हणजे ज्ञानी जेवढे आहेत या पृथ्वी तलावर ते देवाचे आवडते. हे कुणा सांगितले? भगवान गीतेत म्हणतात. मग आता अशा ज्ञानी महात्म्याकडे आपण 3 गोष्टी घेऊन जायचं, मग हे ज्ञान मिळते. पहिली गोष्ट, ज्ञान मिळवण्यासाठी संतांकडे जायचे. आणि जाण्याची पद्धत सांगितली. पद्धत कोणती? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. आणि मग ज्ञानेन तत्वदर्शिना. तत्वाचं दर्शन म्हणजे काय? भगवंताचं दर्शन. संत आपल्याला देवाची भेट घडवून देतात. देवाची आपली भेट करून देतात. कोण? संत. साधूचे संगती तरणोपाय, किंवा साधूच्या संगती हरीची भेट होणार आहे आपल्याला. कुणाच्या संगतीत? साधूच्या संगतीतच हरीची भेट होणार आहे, हे तर निश्चित आहे. मग जायचं कसं संताकडं? ह्याचा मार्ग 3 प्रकारचा सांगितला. 3 गुण आपल्याजवळ पाहिजे. पहिला आहे जिज्ञासा, की संतांकडे गेल्यावर बाकी कुठाने विचारू नयेत. महाराज फार दिवस झालं मुलाचं लग्न जमनाय, नोकरीच लागनाय, शेतीत उत्पन्नच होई नाही, ह्याच्यासाठी संत नाहीत. असले फालतू प्रश्न संतांना विचारायचे नाहीत. जिज्ञासा काय विचारायचं? जिज्ञासा पाहिजे, विचारायचं, पण कसं विचारायचं? नचिकेतासारखं. नचिकेता एकदा यमाकडे गेला होता. त्याच्या बापानं म्हणला तुला यमाला दान करून टाकलंय. वाजस्रवा नावाचे ऋषी होते, ते म्हणले तुला दान केलं यमाला. तो यमाकडे गेला. यम घरी नव्हता 3 दिवस. 3 दिवस दाराशी एक ब्राह्मणाचा मुलगा बसलाय. आल्यावर यम म्हणला मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माझ्याकडे लोक भीत येतात. कसे येतात? आणि तू निडरपणे आलास, मृत्युंजय आहेस म्हणला. तुला मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे माग. त्यानं म्हणला मी तर मागायला आलोच नाही, पण आता तुम्ही फारच हट्ट करतायत तर मागायचं कसं बघा. द्यायचंच तर मला 3 वर द्या. किती द्या? 3 वर. मग ठीक आहे, यमानं सांगितलं तथास्तु. मग त्यानं काय मागितलं हे लक्षात घ्या. आता ते ज्ञान पैगा बरवे. पहिल्यांदा त्यानं सांगितलं की मी इथं बापाला न विचारता आलोय, बापाला माझा राग येऊ नये. दुसरं सांगितलं मला अग्निविद्या दे, ती यमानं दिली. पण तिसरा जेव्हा त्याची मागणी होती तेव्हा यम सुद्धा खाली बसला. तिसरं सांगितलं की मला आत्मज्ञान दे. आता मात्र यम सुद्धा थरथर कापू लागला. सगळ्या जगाला जो थरथर कापवतो
कुणाला यमाची भीती नाही? ह्या जगात सगळ्याला कुणाची भीती आहे? यमाची भीती आहे. पण यमाला सुद्धा भीती आहे कुणाची? नचिकेताची. आता आत्मज्ञान मागितलंय, मग यम काय करू लागला? मध्ये मध्ये काहीतरी चॉकलेट देऊन बघू. पोरग एवढं एवढं आहे, त्याला काय लागते? बिस्किट पुडा चॉकलेट, नाही तर कुरकुरे आताच्या काळातले. मग म्हणला तुला पाहिजे ते दुसरं काही देतो ह्या जगातलं, पण आत्मज्ञान मागू नको. ते म्हणला दुसरं मागायलाच आलो नाही मी, तुला देणं होत असेल तर आत्मज्ञान दे, नाही तर निघालो परत. ही असली तट असते मागणाऱ्याची. आता पंचायत पडली, यमाला त्याला आत्मज्ञान द्यावं लागलं तरी संता या भजावे सर्वस्वेशी. ही ब्रह्म जिज्ञासा बी आपल्यात पाहिजे. म्हणून संताकडे गेल्यावर मला ब्रह्म समजून सांगा, मी कोण आहे समजून सांगा, या पृथ्वी तलावाला माझा उद्धार कशात आहे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, आणि करा समाधान चित्त माझे, असं म्हणावं संतांना. आपले उग मला यावर्षी कडबात झाला नाही, पाणीच नाही, बोरला पाणीच लागल का, असले कुठाने संताजवळ बोलायचे सुद्धा नाहीत. हे आपले आपले बघायचे ज्याचे त्यांना. काय संताजवळ काय घेऊन जायचं ही पहिलं जिज्ञासा झाली. दुसरं आहे सेवा. ते तर सेवा हा दारवंटा. जिज्ञासा आणि सेवा, सेवा असली तरच ज्ञान प्राप्त होते. आता मी सांगितलं गावबा महाराज म्हणजे खरे काही ज्ञानी नव्हते. गावबा म्हणजे खरा खावबाच होता. उग पुरणपोळी नाथ महाराजाच्या घरी पडून आपलं पुरणपोळी खायला भेटते म्हणून बसत होता. त्याला काय एवढी काय ब्रह्मजिज्ञासा नव्हती ना, काय रामायण समजून घ्यायचं नव्हतं. पण एक दिवशी नाथ महाराज म्हणले श्रोत्याला, आता बस झालं म्हणले, मी एकटाच सांगालो तुम्ही ऐकायला. आता 43 अध्याय झालेत युद्धकांडातले. आता उद्यापासून 44 अध्याय आहे युद्धकांडातला, ते मी सांगणार नाही, माझी जायची टाइम झाली. हे रामायण अर्धवटच आहे म्हणले. आता एवढंच झालं, माझी टाइम संपला. 5 वाजले की तुम्ही पुन्हा मला बोलू देणार नाही, टाइम संपला तुमचा महाराज. आता किती जरी गोड लागलं तर आम्हाला बी भुका लागल्या. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, नको म्हणले. आता म्हणती आता आणा शिदोऱ्या, म्हणले आता आम्हाला जेवायचे पंगत आहे दुपारून. मग कुठपर्यंत आलं तर गावबापर्यंत. बरोबर. मग गावबा हा फक्त बसायचा. 44 अध्यायात आलं. श्रोत्याला सांगितलं मी उद्या जाणार आहे, त्याच्यात काही बदल नाही. उद्या रामायण जाणे आणि गावबा जाणे. आता गावबा म्हणला मी तर पक्का खावबा आहे म्हणले, मला काय जमणार आहे इथं बसल्यास, खाली बरं वाटते पण पुढे आल्यास काय सांगतो. आता पुढचं पुन्हा रामायण कंप्लीट करायचं, हे काय साधी गोष्ट आहे काय? तुम्हाला वाटतं काय ज्ञानेश्वरी गाथा हे साधे ग्रंथ आहेत का? हे पूर्ण कसे करायचे? नाथ महाराज म्हणले तू घाबरू नको म्हणले, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. हे ज्ञान मी तुला प्रदान करतो. हा कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले, लावून हात कुरवाळीला माता, सांगितले चिंता न करावी. अजिबात चिंता करू नको. जात्यावर बसलं की बायाला ओवी येतेच मनानच. तू आता बस, तुझ्यावर माझी कृपा झालेली आहे. उद्यापासून गावबा बसल्यावर सगळे श्रोते म्हणले आता गावबा काय सांगणार आहे बापा. पण बघावं म्हणून काही जण आले होते, तर गावबानं नाथ महाराजापेक्षा सरस ओव्या सांगायला सुरुवात केली, लिहायला. अरे म्हणले हे गावबा बी साधा नाही म्हणले, हे गुरु जर पक्का असला तर शिष्याकडे ती ज्ञान परंपरा येत असते. मग पुढचं रामायण पुन्हा कंप्लीट केलं. तरी संता या भजावे सर्वस्वेशी. म्हणून जिज्ञासा, नम्रता, सेवा गुण एवढाच होता त्यांच्याकडे, सेवा करायची. आणि दुसरा आहे नम्रता. संताकडे गेल्यास आपला मोठाडपणा दाखवायचा नाही, मी किती मोठा आहे, मी किती ज्ञानी आहे, काय नाही. खाली मान घालून बसायचं आणि काय महाराज आज्ञा द्या, तुमची सेवा करायची आहे, असं तुम्ही जे वाटेल संताकडे नम्रतेनं प्रश्न विचारा. जिज्ञासा, नम्रता, सेवा. मग उपदेशंती ते ज्ञानम, मग ते आपल्याला ज्ञानाचा उपदेश करतात. सापसुरुई सुद्धा आपलं ज्ञान ऐकायला आली का काय, इकडे येईल तिला. आलं लक्षात? तरी संता या भजावे सर्वस्वेशी. गावबाचं उदाहरण झालं. आता अशी उदाहरणं बरेच आहेत, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो, वेळ नाही. फक्त एवढं लक्षात घ्या,
श्रोत्यांना की आपण जर श्रद्धा ठेवली तरच ज्ञान मिळते. काल भक्ती बघितली, आज ज्ञान बघायचे. आणि ज्ञान म्हणले की अगोदर झोप लागते. मी आताच सांगितलं, ज्ञान सोपं नाही, पचवणं सोपं नाही. ज्ञान मिळालं तरी ते अंगावर फुटते नाही पचल्यास. त्याच्यामुळं हे 3 गुण असले तर ते ज्ञान आपल्याला फलीभूत होते. कर्णानं सगळ्या विद्या प्राप्त केल्या, पण परशुरामानं जाताना सांगितलं की तू क्षत्रिय आहेस, ब्राह्मण नाहीस, आणि मला खोटं बोलून विद्या प्राप्त केलीस. पण तुला जेव्हा आत्यंतिक गरज असेल ह्या विद्येची तेव्हा तुला ती आठवणार नाही. आणि कर्णाचं शेवटी रणांगणात चाक फसल्यावर त्याला मंत्र आठवले नाहीत, ती विद्या आठवली नाही आणि अर्जुनाच्या हातानं मरावं लागलं. एवढा दानशूर करणं तरी सुद्धा. म्हणून ज्ञान प्राप्त करताना त्याच्या काही पद्धती आहेत. वक्ता उच्च कोटीचा पाहिजे, अधिकारी व्यक्ती पाहिजे, त्याच्याकडूनच ते ज्ञान प्राप्त करायचे. म्हणून आपण जे गुरु करतो, काय गरज आहे जीवनात गुरुची? अहो गाडी चालवायची आहे पण ड्रायव्हर पाहिजे का नाही? म्हणून या जीवनाची गाडी चालवण्यासाठी आपले ड्रायव्हर कोण पाहिजे? गुरु पाहिजे. गुरुच्या मार्गदर्शनानं जर चाललं तर न पडे गुंता कोठे काही, कुठलीच अडचण जीवनात येत नाही. काही येईल वाटते तुम्हाला अडचण? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अहो जाऊ द्या फांद्या, फांद्या कशाला? फांद्या इकडे जायचंय, बुड धरायचं. म्हणजे काय करायचं? बुड धरायचं. आता मला सांगा, ह्या पिंपळाच्या झाडाला मला पाणी घालायचे, कुठं घालावं लागेल पाणी? मुळाला पाणी घातलं की शेंड्याला आपोआप मिळणार आहे म्हणले. मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. नाही, तिची तळमळ जास्त आहे ज्ञानाची, त्याच्यामुळे ती इथून जायला तयार नाही. तळमळ आहे ना तिची सुद्धा, कोणत्या रूपानं ती आली काही सांगता येत नाही. चला, तशी तळमळ पाहिजे आपली. संतांनी आपल्याला दारातून बाहेर जरी काढलं तरी तिथंच पडून राहायचं, तर ज्ञान मिळतं. जायचंच नाही दूर त्यांच्यापासून. त्यांच्या शिव्या म्हणजे आपल्या ओव्या समजायच्या. संतांनी आपल्याला काही बोललं तरी ते स्तोत्र समजायचे, त्याचा फायदाच होत असतो. ते नंतर उदाहरण सांगतो मी. कुठपर्यंत आलं होतं उदाहरण? गेलं विसरून. हा नाही, वेणुबाईचं लक्ष असतंय पण ह्या वेळेस गेलं त्या ह्याच्या नादात. चला असू द्या. आनंद आहे, आपले गावकरी मंडळी चांगल्या प्रकारे श्रवण करत आहेत, याचा आनंद आहे. आणि तो आनंद सगळ्यासाठी मोठा आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि हा आनंद एकमेकांचा जो सप्ताहामधील वक्ता आणि श्रोत्याचं ऐक्य झालं तर तो आनंद मिळतो. नाही तर श्रोत्याचंही वक्त्याशी कनेक्शन नाही आणि वक्त्याचंही श्रोत्याशी कनेक्शन नाही, ते वृक्ष होत असतं. कुठंतरी मी काय सांगत होतो की बुडाला पाणी घालायचं झाडाच्या, शेंड्याला नाही, इथपर्यंत आलं होतं. हा, मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. मुळाला पाणी घातलं की शाखा पल्लव सगळ्या झाडाला पाणी पोचतं. म्हणून जाणतेने गुरु भजिजे. गुरुकडे जायचं, कारण गुरु देतं ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान आखी जैसे. ज्ञान कुणाकडे आहे? गुरुकडे आहे. जायचंय कसं? त्याचा मार्ग सांगितला. ज्ञान का प्राप्त करायचंय? कारण भगवान आद्य शंकराचार्य म्हणतात, ज्ञान प्राप्त केल्याशिवाय मोक्ष नाही. एखादा म्हणला मी गंगासागरला जाऊन आलोय, सब तीर्थ बार बार, पण गंगासागर एक बार. जरी गंगासागरला गेलास बाबा तरी कुरुते गंगा सागर गमनम उरत परिपालम अथवा दानम. ज्ञान विहीन सर्वमतेन मुक्तिम न भजती जन्मशतेन. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. प्राप्ते सनिहिते मरणे नहीं नहीं रक्षती डुक्रूय करणे. गंगासागर केलं, तप तीर्थ दान जरी केलं तरी ज्ञानविहीन सर्व मतेनं, माझं मत नाही, सर्व शास्त्रांचं मत आहे, सर्व संतांचं मत आहे की ज्ञानविहीन सर्व मतेनं मुक्तिम न भजती जन्मशतेनं. शतजन्म जरी घेतले तरी ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणून हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी माऊली म्हणतात
ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती अनावे, तरी संताया बजावे सर्वस्वेशी. सर्वस्वानं संतांना शरण जायचं. आता असे उदाहरण आहेत की संतांना शरण गेल्याशिवाय ज्ञानाला पूर्णता येत नाही. नामदेवरायाला देव बोलत होते. नामदेवरायाचा हातचा नैवेद्य देवानं खाल्ला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. असे नामदेवराय सुद्धा संत सभा भरली. संत सभेत सगळेजण म्हणले कोण कोण कच्चा आहे आणि कोण कोण पक्का आहे. तर गोरोबा काका म्हणले माझ्याकडे एक काय आहे, म्हणले आम्ही काय करतो, मडके भाजले की आमच्या एक थापटणी असते म्हणले, त्या थापटणीनं काय करतो, टनटन वाजलं तर ते मडकं भाजलं आणि नाही वाजलं तर ते कच्चं आहे समजा. मग काय केलं, सगळ्यांच्या डोक्यावरती थापटणी मारून बघितली, त्याच्यात नामदेवराय कच्चे आहेत म्हणले. नामदेवरायला राग आला, मी देव प्राप्त केलाय, देव माझ्या हातचं जेवतो आणि हे काय म्हणतायत मी कच्चा. राग राग पांडुरंगाकडे गेले, देवा सगळ्या संतांनी माझा अपमान केला, तू माझ्याशी बोलतोस, माझे कामं करतोस, माझ्या घरी रोज राहतोस, माझ्याशी बोलतोस, असा तुझा भक्त आहे मी आणि मी कच्चा कसा. देव म्हणले नाम्या तू कच्चाच आहेस एका गोष्टीत. संत म्हणतात ते बरोबर आहे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. तू देव प्राप्त केलास पण गुरु करायचा राहिलाय. संताकडे गेल्याशिवाय तुझ्या ज्ञानाला पूर्णता येत नाही. मग तुला म्हणले काय करावं लागेल, तू औंढ्या नागनाथला जाय म्हणले, तिथं मंदिरात तुला सद्गुरू भेटतील. गेल्यावर पिंडीवर पाय ठेवून विश्वोबा खेचर झोपले होते. हे म्हणले असा कुठं महात्मा असतंय का, आम्ही लात लागली कुणाला तर पाया पडतो आणि हे बाबा पिंडीवर पाय ठेवून झोपलाय आणि देवानं मला काय असलं बघायला पाठवलंय का काय, काहीतरी विचित्र आहे. विश्वोबा खेचर म्हणले बापा मी म्हातारा झालोय, तुला उचलून पाय जिथं ठेवायचे तिथं ठेव. जिथंही पाय ठेवू लागले तिथं एक शिवलिंग महादेवाची पिंड तयार होऊ लागली. पाय धरले, नामदेवरायानं म्हणले तरी संता या भजावे सर्वस्वेशी. मग विश्वोबा खेचराला गुरु केलं आणि ते ज्ञान पक्क झालं की नाही. पांडुरंग म्हणले आणखी एक परीक्षा राहिल्या म्हणले. एक दिवशी नामदेवराय जेवाय बसल्यावर पांडुरंगानं कुत्र्याचं रूप घेतलं आणि मस्त तूप रोटी खाऊ लागले. तूप रोटी खाता खाता चपाती नेली, रोटी पळवून नेली कुत्र्यानं. आणि मग नामदेवरायला ओळखू आलं, अरे आपण फक्त पंढरीच्या मूर्तीमध्येच पांडुरंग तिथंच आहे असं आपली कल्पना होती. पण आता मला विश्वोबा खेचरानं हे ज्ञान दिले की ईश्वर सर्वभूतानां हृदयशैर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया, किंवा अंतर्बहिश्च तत्सर्व व्याप्य नारायण स्थिता. देव सगळीकडे आहे, विठ्ठल जळीस्थळी भरला. आता मला ज्ञान झालंय म्हणजे या कुत्र्यात बी देवच आहे. मग तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागं नामदेवराय धावाले. अरे रे रे रे, तुला ठसका लागल, कोरडी रोटी खाऊ नको, तुपात बुडवून खा. कुणाला म्हणाले, कुत्र्याला. पांडुरंगानं दर्शन दिलं, आता पक्का झालास म्हणले. तुला कुत्र्यात बी जेव्हा ईश्वर दिसेल तर आता तुला जसा मूर्तीत भगवंत दिसू लागला, नाथ महाराजाला गाढवात दिसला, काशीहून आणलेलं पाणी रामेश्वरमला न घालता गाढवाला पाजलं. ही भूतदया आहे. आणि म्हणून सगळ्या माणसाच्या प्रत्येक जीवाच्या हृदयातच देव आहे. ह्याचं ज्ञान तुला कुणाकडून झालं म्हणले, गुरु केल्याशिवाय. तरी संता हे ज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणून तरी संता या भजावे सर्वस्वीची. मग त्या दिवशीपासून नामदेवराय म्हणू लागले, खरंच आहे देवा, आता माझी दृष्टी सम झाली. कशी झाली, आता मला विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचे व सोपाकेच पंडिता समदर्शना. आता मला विद्वान ब्राह्मण असेल किंवा एखादा चांडाळ असेल किंवा आणखी कोणी असेल, सर्व सम दिसायला लागले. मग पक्के झाले कोण, नामदेवराय. आता तुकोबराय म्हणले, मला तर गुरु कसे भेटले सांगू का. झोपलो होतो स्वप्नातच बाबाजी सद्गुरू आले आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. कधी, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुकाम. स्वप्नात मला सद्गुरू भेटले आणि पुन्हा मी उठून जाग होऊन बघितलं तर मला पावशेर तूप मागू लागले. आणि मग मी द्यावं म्हणून बघितलं तर कुठंच सद्गुरू नाहीत, गायब झाले. पण मला त्यांनी तेवढ्याच टाइम मध्ये ज्ञान दिलं. मग एकदा देव सुद्धा
तुकोबरायला जागा करायला आले होते. नामदेवरायला सोबत घेऊन म्हणले, नामदेवराय तुम्ही प्रतिज्ञा केली होती 100 कोटी अभंगाची, 96 कोटी झाले, 4 कोटी राहिले होते. मी म्हणलं की पुढच्या अवतारात, माणूस मेला म्हणजे संपला असं नाही, पुन्हा जन्म आहेत, त्या जन्मात करू. पुन्हा नामदेवरायचाच पुढचा अवतार कोण आहेत? तुकोबर आहेत. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे आणि सवे येऊनी पांडुरंगे. आले आणि सांगितलं करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. फास्ट आवरा म्हणले, कवित्व करा तुम्ही, आता टाइम जास्त घालू नका. नाही का घाई? चलू द्या. चलू द्या. मग काय तुमची अडचण नसल्यावर माझी काय अडचण नाही. बरं बरं, पळापळी नाही, निवांत चलू द्या. कुठपर्यंत आलं? आले. आल्यावर म्हणले तुम्हाला काम काय सांगितलं? सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. आता जास्त वेळ घालू नका, आपलं कामाचं बघा. आपण माणसं काय म्हणतात, मुद्द्याचं बोला. आता उगा बास्कळ बंद करा. खरं काय, कुठवर आलंय काय सांगा. मग म्हणले तुमचं काम होतं, आता 4 कोटी आमचं राहिलेलं पूर्ण करायचे. कोणतं? उरले ते शेवटी लावी तुका, अभंगाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. मग राहिलेले ते 4 कोटी तुकोबरायनं पूर्ण केले. तरी संताया भाजावे सर्वस्वीशी. देवाला सुद्धा कधी कधी येऊन जाग करावं लागतं, आपल्याला सुद्धा जाग करावं लागते. करावं लागते की नाही? झोपलेत का जागे आहेत आपण? दिसायला जागे, आज झोपलेत. बरोबर आहे. देव सुद्धा म्हणतात, तुमचंच वाक्य गीतेत सांगतो मी, देव सुद्धा म्हणतात या निशा सर्वभूतानाम, या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी आणि यश्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हे आपण जागे तेव्हा मुनी झोपलेले, मुनी जागे तेव्हा आपण झोपलेले. उलट गणित आहे की नाही? संत आणि ऋषी जेव्हा जागे असतात तेव्हा आपल्याला बरोबर झोप लागते, म्हणजे कल्याणाच्या बाबतीत, हिताच्या बाबतीत. आणि ते हिताच्या बाबतीत जेव्हा जागरूक असतात तेव्हा आपण झोपलेले. आणि आपण दुसऱ्या संसारातल्या कुटाण्यात जेव्हा जागरूक असतो तेव्हा ते म्हणतात हे काय नाही, इकडं लक्ष द्यायचं नाही, ते इकडं बघून चालतात, झोप घेतात. तेवढ्या टायमात आपली झोप होते म्हणते. म्हणजे अनंत वाचाळ बरळती बरळ, त्यावेळेस ते कानाडोळा करत असते. जाऊ द्या, ह्याच्यात आपल्याला काही राम नाही, ह्यांच्या गोष्टीत काही राम नाही, आपण आपलं चला. म्हणून संत आपल्याला टाळतात. मग संतांनी टाळू नये म्हणून हा मार्ग सांगितला. त्याचा फायदा असा आहे की हे जर ज्ञान प्राप्त करून घेतलं, एवढ्या महत् प्रयत्नानं आले. आता ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञान आलं ते कुठून आलं तुम्हाला सांगितलं. ती ज्ञानेश्वरी आपल्याला वाचायला काय अडचण आहे? डोळ्यानं दिसत नाही का, वाचता येत नाही का, बरं ऐकता तर येईल, ऐकायला आलेत, एवढं तर करावं, श्रवण भक्ती तरी. म्हणून हे ज्ञान एवढं महत्त्वपूर्ण आहे की नाही ज्ञानेन सदृश्यम. आता थोडक्यात सांगतो, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. ज्ञानासारखं खात्रीलायक तरुण जाण्यासाठी ह्या पृथ्वी तलावर दुसरं साधन नाही. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते. आपल्याला पवित्र व्हायचं असेल देहाला तर ज्ञानच, गंगा वरच्या देहाला पवित्र करते, आत्म्याला पवित्र करायला ज्ञानच कारणीभूत आहे. म्हणून रामायण ऐकायचं, गाथा ऐकायचा, कीर्तन ऐकायचं, प्रवचन ऐकायचं, ज्ञानेश्वरी वाचायचं. कशासाठी आहे? आत्मा शुद्ध करायचा आहे, तो ज्ञानानंच होणार आहे आणि ज्ञानानंच मोक्ष मिळणार आहे. म्हणून ज्ञानाला एवढी किंमत आहे. आपण म्हणतो, आता मला सांगा, तुम्ही बँकेत गेले, तुम्हाला स्लिपच भरा येईना, काय कारण आहे? तुमचं अज्ञान. तुम्हाला पैसे मिळतील का? मिळणार नाहीत. मॅनेजर म्हणणार तुम्हाला येत नसली तर एखाद्या जाणत्या माणसाकडून भरून घ्या, तुम्ही फक्त काय करा, सही करा, नाही तर अंगठा करा, बाकीचं ते दुसऱ्याकडून भरून घ्या. पण जोपर्यंत ते पूर्ण प्रोसिजर होत नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाही. तसं ज्ञान पूर्णपणे आपण आत्मसात केल्याशिवाय मोक्ष नाही. अर्ध्यात अडकावं लागतंय. स्वर्गात जाऊ लागले युधिष्ठिर. कुठं जाऊ लागले? सदेह स्वर्गात. जाता जाता म्हणले थांबा, जीवनामध्ये एकदा अर्ध खोटं बोललंय ह्यांनी, आता पुढे जाता येणार नाही. का? एकदा अश्वत्थाम्याला मारताना नरो वा कुंजरो वा हळून म्हणलेत आपलं, आणि मोठ्यानं म्हणलेत अश्वत्थामा हात, अश्वत्थामा मेला, आणि हळूच म्हणलेत नरो वा कुंजरो, हत्ती मेला का माणूस मेला मला माहित नाही. जीवनात एकदा अर्ध खोटं बोललेत. कधीच खोटं न बोलणारा महात्मा म्हणजे धर्मराज युधिष्ठिर. मग म्हणले ह्याच्यासाठी शिक्षा काय? अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला, अंगठा गळून पडला.
म्हणजे पूर्ण शरीर घेऊन जात आलं नाही. आपण तर किती खोटं बोलतो दिवसात, जीवनात अर्ध सत्य एकदा, ते बी पूर्ण खोटं नाही, अर्ध खोटं, अर्ध खरं अर्ध खोट्यासाठी एवढी शिक्षा आहे. आपलं तर कुठं टेकल. आपण किती खोटं बोलतो मला सांगा. मोबाईलवर माणसं पोकर्णीला असलं की नाही, आलो जवळच्या जवळ नदीत आहे, हा आलो पाठीपर्यंत म्हणतात की नाही, म्हणजे हे बी आपलं खोटं बोलणं आहे. धर्मराजा शत्रूचा सुद्धा विश्वास होता, सगळ्यावर विश्वास ठेवला नाही. द्रोणाचार्यानं म्हणले मला तुमच्या कुणावर विश्वास नाही, म्हणले सगळे लबाड आहोत, म्हणले काही सांगता येत नाही. बरं देवावर, कृष्ण तर महालबाड आहे म्हणले, त्याच्यावर बी माझा विश्वास नाही. ह्या युद्धात मला फक्त एकावरच विश्वास आहे, धर्मराजावर. त्याला विचारल्याशिवाय मी खरं मानणार नाही. म्हणून विचारलं होतं कुणाला, धर्मराजाला, अश्वत्थामा मेलाय हे खरं आहे का? तू सांगितशील तर खरंच बोलशील. कुणाला विश्वास आहे? शत्रूला एवढा विश्वास आहे. असा शत्रू लोकोत्तर आणि असा मित्र पाहिजे. म्हणून धर्मराजा उगीच म्हणत नाहीत त्यांना. असे युधिष्ठिर होते 5 पांडवामध्ये. 5ही पांडवाच्या कथा ऐकायसारख्या आहेत पांडव प्रतापामध्ये. आता आपला वेळ होत आलाय, पुढचं आपल्याला बघायचंय. आता ज्ञान तुम्हाला कळालं का नाही कळालं? आता ज्ञान कसं घ्यायचं, ज्ञानी किती प्रकारचे आहेत? चतुर्विधा भजन्ते माम, 4 प्रकारचे भक्त. आर्तो जिज्ञासुरर्थार्थीच ज्ञानीच भरतर्षभा. काही कसे आहेत म्हणले? आर्तो, जिज्ञासूर, अर्थार्थी आणि ज्ञानी. ह्याच्यामध्ये 4 प्रकारच्या भक्तात ज्ञानी भक्त श्रेष्ठ आहे. ज्ञानी भक्त श्रेष्ठ आहे. आणि ते ज्ञान सुद्धा श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. ते ज्ञान कुणाला भेटते? ज्याची श्रद्धा पूर्ण आहे त्याला ज्ञान भेटते. श्रद्धा पूर्ण पाहिजे मग आपल्याला ज्ञान मिळतं. बुद्धी कमी असेल तरी चालेल, बुद्धी फार बुद्धीची गरज नाही. रेडा आहे बुद्धीनं, पण श्रद्धा आहे ज्ञानोबरायवर. ज्ञानोबरायनं हात फिरवल्याबरोबर रेडा वेद बोलू लागला. ह्याचा अर्थ काय की बुद्धीनं रेडा आहे, रेड्यासारखी बुद्धी आहे. हो आपण म्हणतो ना, किती हॉर्न दिलं तर म्हशी रोडच्या बाजूला होत नाही, रेड्याची बुद्धी आहे महाराज. जड बुद्धी आहे, पण त्या बी जड बुद्धीला काय केलं? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला. मग ज्ञान प्राप्त झालं की नाही? त्यांनी सांगितलं की माझा आत्मा आणि रेड्याचा आत्मा एकच आहे, तो सुद्धा बोलू शकतो. हो, खडखड वेद बोलू लागला. असं ज्ञानाची पॉवर आहे. ह्या जगात ज्ञानाची ही शक्ती आहे, पण ते ज्ञान आपल्याकडं पचवण्याची हिंमत असली पाहिजे. उदाहरण सांगतो. एक जण म्हणला आपण वाघिणीचं दूध काढून आणतो. कशाचं? वाघिणीचं. बरं, वाघिणीचं दूध आणलं काढून आणि आपल्या स्टीलच्या भांड्यात दिलं ठेवून, भांडं लगे भडकून फुटून गेलं, सगळं दूध खाली. एवढ्या मेहनतीनं आणलेलं दूध कुठं ठेवलं? कारण ते दूध कुठेही ठेवायला जमत नाही. दूध वाघिणीचं आहे, ते तुमच्या जर्मलच्या भांड्यात आणि स्टीलच्या भांड्यात टिकत नाही. त्याला सोन्याचं भांडं लागतं. कसलं भांडं? पहिलं कावीळ झाला की आमच्या इथं लोक यायचे काश्याची वाटी द्या म्हणून. काय करीत होते मला कळत नव्हतं लहानपणी, पण काश्याची वाटी, काश्याचीच वाटी पाहिजे, दुसरी जमायची नाही. म्हणजे आमच्या आजीनं जपून ठेवली होती म्हणून कसं का होईना लोक यायचे, चहा पिऊन ती काश्याची वाटी घेऊन जायचे. पुढे काय करायचे मी कधी बघितलं नाही. पण तसं हे सुवर्णाचे भांडे. कशाचे भांडे? सुवर्णाचं भांडं म्हणजे आपण त्याच्यात ज्ञान टिकवायचंय. वाघिणीचं दूध म्हणजे काय? ज्ञान आहे. त्याला पात्रही तसं पाहिजे. पात्र कसं पाहिजे? पात्र सुद्धा ते ज्ञान पचवायला तसं पाहिजे. तुम्ही बघा, सगळे पदार्थ आपल्याला पचतात का? पचत नाहीत. पचवायला आतड्याची शक्ती मजबूत पाहिजे. तसं पात्र सोन्याचं असेल तर त्याच्यात वाघिणीचं दूध ठेवता येते. एक असून उपयोग नाही. कोणतंही एक आहे, सोन्याचं पात्र आहे पण वाघिणीचं दूध नाही, उपयोग नाही. चणे आहेत पण दात नाहीत, आणि दात आहेत पण चणे नाहीत. दोन्ही पाहिजे तर त्याला मजा आहे. म्हणून ज्ञानी हा अधिकारी असला पाहिजे आणि ते ज्ञान त्याला टिकवता आलं पाहिजे. एवढं लक्षात घ्या. उद्या आणखी किंवा परवा बघू, पुढचं थोडं राहिले आता तरी संताया बजावे. आता हे ज्ञानाचं असं आहे, कारण हे ज्ञान अग्नीसारखं असते, ते सगळ्या पापाला भस्मसात करून टाकते. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. तुमचं पाप ज्ञानानं जळून जाते, पण ते ज्ञान व्हावं लागतं. जसं वाल्या कोळी अगोदर एवढे पातक केले, किती? ब्रह्महत्या राशी पातके अपार, आणि वाल्मिक किंकर वंद्य केला. हे जे रामायण आहे,
मूळ रामायण कुणं लिहिलंय संस्कृतमध्ये? वाल्मिकी ऋषीनं लिहिलंय. म्हणून आता वाल्मिकी ऋषीला वाल्या कोळी म्हणता येत नाही का? ते ज्ञान पैगा बरवे. कसं झालं ते ज्ञान? एके दिवशी फिरत फिरत नारद मुनी आले, म्हणले तुझी बायको लेकरं ह्या पापात सहभाग आहेत का? एवढंच विचारून ये, जास्त बोलणे नको. घरी गेल्या बायको म्हणली तुम्ही कसं कमवून आणता, कुणाच्या मुंड्या मोडता, मला काय करायचंय, मला चांगले दागिने साडी जेवाय लेकरं बाळ मजेत ठेवले, तिकडं तुम्ही कशी काशी करा, मला घेणं देणं नाही. डोक्यात प्रकाश पडला. कुणाच्या? वाल्या कोणाचा? म्हणजे खायला तुम्ही आणि भोग आहे मी, असलं म्हणल्यास म्हणले परत नारदाकडे जावं लागलं. नारद तिथंच थांबलेले, पाय धरले, म्हणले कोणी माझ्या पापात सहभागी नाही, आता काय करू? नारद म्हणले राम नामाचा जप कर आणि नामचिंतनातून हे ज्ञान साध्य कर. एक दिवस तुझ्या तोंडून श्लोक बाहेर पडतील आणि तू रामायण लिहिशील. एवढं म्हणल्यावर संतांच्या वचनावर विश्वास ठेवला. तरी संता या भजावे सर्वस्वेशी. हे सांगालो मी. आता शेवटचा तुकडा 5 मिनिटात शेवटचं घेऊ. मग ठीक आहे म्हणले. आता याच्या तोंडात मारा मारा धरा मारा, रामच म्हणता येईना, मरा 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 चालू झालं सगळं. बरं, मन म्हणले जसं येईल तसं उलटा बी मंत्र म्हणलास तरी मंत्र फळ देते. बरं म्हणले, मग कधीतरी त्याचं मरा मराचं राम राम होऊन जाईल. झालं ना? खरंच झालं. आणि वाल्मिकी ऋषी कसे झाले? पुन्हा विश्ववंदनीय झाले. आता वाल्मिकी ऋषीचं जर मूळ रामायण संस्कृतमध्ये आहे आणि ते वाल्मिकी ऋषी कसे झाले? कुजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. असे वाल्मिकी जगदवंदे झाले, रामायण लिहिलं. एक दिवशी क्रोंच पक्षाला बाण लागला. ते जोडपं बसलेला असताना पारध्यानं बाण मारला आणि एक जोडीला खाली पाडलं. ते म्हणले अरे रे पापी आहेस की रे. ते दोघं पक्षी मैथून क्रीडा करत होते, क्रोंच पक्षी, आणि त्यांच्या ह्याच्यात तू व्यत्यय आणलास, पापी आहेस, शापवानी बाहेर पडली श्लोक रूपानं. मग म्हणले मी श्लोक बी बोलू शकतो. तिथून पुढे मग रामायणाची सुरुवात झाली. मग त्यांनी रामायण लिहिलं. जसं व्यासांनी 18 पुराण लिहिले, महाभारत लिहिलं आणि वेदांचे 4 भाग केले. किती ज्ञान असेल? आता एवढं बी ज्ञान आहे. हे सगळं ज्ञान व्यासांचं उष्ट आहे म्हणले माऊली. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात की या त्रिलोक्यात जेवढं ज्ञान आहे ते व्यासांचं उष्ट आहे. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही, या कारणे म्हणे पे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रे. तिन्ही जगतातलं ज्ञान व्यासांचं उष्ट आहे. व्यासोच्छिष्ट जगत्रे एवढं ज्ञान व्यासांचं होतं. म्हणून ते व्यास याला सुद्धा व्यासपीठच म्हणतात. व्यासांचंच ज्ञान आहे हे आपल्याला आलेलं आहे. अशा आता संतांच्या परंपरा आल्या. प्रत्येक परंपरेत ज्ञान दत्त संप्रदायात कुणाकुणाकडून आलं, नवनाथ संप्रदायात आलं, आपल्या संप्रदायात आलं. प्रत्येक ठिकाणी मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ तेथून या. ते गुज विधाता सांगे नारदाशी, नारदे व्यासाशी उपदेशिले. नारदानं व्यासांना सांगितलं, व्यासांनी शुकाचार्याला सांगितलं, शुकाचार्याने परीक्षितीला सांगितलं. आपण बी सगळे परीक्षितीच आहोत. ते संतांनी आपल्यापर्यंत आणलं. ते ज्ञान आत्मसात करा. कसं करा? तरी संता या भजावे सर्वस्वेशी. अशा संतांकडे जा जे तत्वदर्शी संत आहेत. तुम्हाला तत्वाचं ज्ञान करून देतील. तत्वदर्शी म्हणजे कसे महाराज? आम्हाला थोडं सोप्या शब्दात सांगा. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित देतती सिद्धे यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ती तत्वता. एखादा भगवंताला तत्वता जाणतो. कधी जाणतो? बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. आणि वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. असा महात्मा मिळणं दुर्लभ आहे. त्या महात्म्याच्या मुखातून जर ज्ञान ऐकलं तर ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायच्या चरणी समर्पित करतो. काही कमी जास्त झाला असेल तरी न्यूनते पुरते अधिकही सरते. करुणी घ्यावे तुमते विनवितू असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. या न्यायानं आज आपण सर्व श्रोत्यांनी ही सेवा गोड करण्याचा प्रयत्न केला. विषयच एवढा गोड आहे की ते थांबवावं वाटत नाही. परंतु प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा आहेत. त्यानुसार आपल्या वेळेत झालेलं सगळ्यात चांगलं. म्हणून आपण आपल्या वेळेत सेवा करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्वांनी ही सेवा गोड मानून घेतली. आज खरंच परम भाग्य आहे. आपल्याकडे ही संतांनी आणलेली ही ज्ञानगंगा आहे. फक्त आपल्याला डुबकी मारायची.
गंगा जरी आली तर आळशाजवळ गंगा आल्यास उपयोग काय? त्याला स्वतः कमीत कमी उडी तर मारावं लागेल गंगेत. तसं या ज्ञानगंगेत न्हावून निघायचं, स्वतःला मुक्त करून घ्यायचं. हे संतांचे शब्द आपल्या कानावर जरी पडले, पशु पक्ष्याच्या जरी कानावर पडले तर उद्धार होते. पशु पक्ष्याच्या कानावर पडले, पाप्याच्या कानावर पडले तरी ह्याच्यातून उद्धार आहे. हरिक सहज वा, म्हणजे ह्याच्यातून उद्धार आहे माणसाचा. अशी उद्धार करणारे प्रवचन कीर्तन सप्ताहामध्ये आपण आनंद घेतात. सर्व श्रोत्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. पसाय दान घ्या. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. वाघ यज्ञ तोषावे जे सत्कर्मी रती वाढो. दुरितांचे तिमिर जाओ. जो जे वांछिल तो ते लाओ. प्राणी ईश्वर निष्ठांची वांग्याळी. चला कल्पतरूचे आरव.